बघा सँडविच मागवलं आहे, सँडविच खाणार आहे आणि इथे फ्रँकी आहे मागवली आहे. दाखवतो मस्त अशी यम्मी भजी, इथे चहा. त्या बाजूला असा कॉक नाही का बी विंगच्या. आणि आता बघा सोसायटीमध्ये आलो आहे, वरती आली, साफसफाई चालू आहे. त्या पुरा गंदगी हो गया ना. बॅक साईडला चालू आहे बघा काम, ते बघा दिसत असेल तुम्हाला. सेक्रेटरी साहेब काहीतरी बोला. आपल्या इथे आता स्टेअरकेस पण पूर्ण धुवून काढल्यात मंडळी. हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मंडळी मी सकाळी 6 वाजता घरातून निघालो. आज सुट्टी होती तरी, कारण मला एक जायचं होतं माझ्या घरातलंच, म्हणजे एक कार्य होतं, भावं होतं, त्यासाठी मी निघालो होतो. कार्य वगैरे पार झाल्यानंतर मी परत यायला निघालो. हे बघा, आणि आता घरी चाललो आहे. तसं एवढं दुपार पण नाही झाली आहे, आणि घरी जातो. हॅलो गुड इव्हनिंग मंडळी. आणि आता बघा सोसायटीमध्ये आलो आहे, वरती आली, साफसफाई चालू आहे. कारण घाण झालं होतं मध्यंतरी, पाणी वगैरे भरलं, त्याच्यामुळे पण खूप घाण झाली होती. तर आता त्यासाठी आलं आहे साफसफाई करायला. सोसायटीतले पण सगळी लोकं आले. हे बघा इकडे सगळं खाली पण खूप घाण आहे. आता ते चालू आहे, ते नगरपालिकेवाले वगैरे साफसफाई करत आहेत. आणि इकडे हे आमच्या टेरेस खाली पण आमच्या साफसफाई चालू आहे ग्राउंडला. आणि आता आम्ही टेरेसला साफसफाई करत आहे. पूर्ण आता साफसफाई करायची. तो स्पीकर पण इकडेच आहे वरती का? स्पीकर पण इकडेच आहे वरती. तो बंद झालाय की इकडे पण साफसफाई चालू आहे. आणि असं इकडे इथे एविंग आहे, एविंगची साफसफाई चालू आहे. इकडे बी विंगची साफसफाई चालू आहे. हर्षित पण आला. हर्षित क्या पुरा गंदगी हो गया ना, पावसामुळे पूर्ण घाण झालं आहे. तर सर्व मंडळी आलेत. कलरचं काम पण झालं होतं, त्याच्यामध्ये तेव्हापासूनची बाकी होती जरा साफसफाई. असं बाथरूम वगैरे पण बांधून घेतलं आहे. म्हणजे कधी काय पाणी वगैरे भरलं त्यासाठी इमर्जन्सीसाठी बांधून घेतलं आहे इकडे. ते पण पूर्ण काम करायचं आहे. हरची 2 स्पीकर लेने का है. स्पीकर चालू है ना? स्पीकर नहीं, बंद हो गया. बिचारा उधर ही रख देते ना. आजचं संडे इकडेच घालवायचं आहे वाटते. टेरेस फ्लॅट आहेत आमच्या सोसायटीमध्ये. या बिल्डिंगचं पण काम चालू आहे. आणि ते खाली पण साफसफाई चालू आहे म्हणजे. हे बघा ये नारियल भी है इधर. नारियल नहीं, ये तो ये पूजे का ही है. चला मी पडतो जरा मंडळी मदत करतो त्यांना. बघा मंडळी किती भंगार निघालं आहे ते.
आणि इकडे झालाय साफसफाई. हे बाथरूम पूर्ण हे करणार आहेत ते. मारले खाली आता इथे पत्रे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. खालचं पण आता साफ करायला जायचं आहे बघा. बॅक साईडला चालू आहे बघा काम, ते बघा दिसत असेल तुम्हाला. ते कामगार आलेत. अरे अजय दिव्यांग त्या झाडूवालीन तिकडे शेतीमध्ये धुतलाय. त्यांचं धुतलं तिकडचं पण धुतलं. इकडून असं आहे आमच्याकडे जायला बघा. आणि हे आमचे सेक्रेटरी साहेब आहेत. सेक्रेटरी साहेब काहीतरी बोला आपल्या इथे. हो सेक्रेटरी साहेब काहीतरी बोला, 2 शब्द. तुम्ही पण या सर्वांनी कामाला. हे सगळ्या याच्यात हिरिरीने भाग घेत असतात. आता पूर्ण साफसफाई चालू आहे मंडळी. काय बोला ना. हे लाकडाचं वगैरे एकत्र करूया. तो गायबच झाला. बोलतात वहिनी काहीतरी बोलतात. तुम्ही बोला काहीतरी बोला. थांबा 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 मंडळी. अशा प्रकारे इकडची पण साफसफाई झाली आहे. हे बघा आता मंडळी ते टेरेस धुवायला घेतलंय बघा. टेरेस धुतात आता. मिनरल वगैरे टाकून घेतलाय, स्वच्छ करून टाकलं एकदा. त्या बाजूला पाण्याची व्यवस्था नाही आहे बी विंगमध्ये. त्या बाजूला असा कॉक नाही का हो बी विंगच्या? नाही बी विंगला नाही मला वाटते. पिंकू
सारा पानी जा रहा है यार ये अरे उधर कोने से डाल आणि आता इकडे चालू आहे क्लिनिंग. हे मदत कर जरा, मम्मीला मदत कर. ये डाल चेयर पे डाल चेयर पे डाल इनका लीडर भी डाला है. ये दूसरी चेयर पानी चालू है आता हे विंग पण धुवायला घेतलाय मंडळी बघा. चलो. आणि इकडची पण झाली मंडळी पूर्णपणे क्लिनिंग. तिकडची पण पूर्ण क्लिनिंग झाली आहे. हे बघा. रात को प्रॉब्लम इतना हो जाएगा, धूल के चक्कर में पानी खत्म, तो अपने घर में पानी का प्रॉब्लम हो जाएगा. एक हफ्ता जाने वाला ये तो अगर पानी हुआ होगा ये भी आणि खाली पण पूर्ण जिने पण साफसफाई करायला घेतले. आता स्टेअरकेस पण पूर्ण धुवून काढल्यात म्हणजे. वा व्हेरी नाईस व्हेरी नाईस. पानी टाकायचं. हा इथे पण पाणी मारायला पाहिजे. हे पूर्ण काळं काळं हा पाणी लागेल ना. मंडळी आता आलो आहे खाली. हे बघा त्यांचं चालू आहे साफसफाई. मी आलो आहे जरा घरी. ममता काय करतोय मस्त मस्त कांदा भजी करतोय ना ममता. मस्त झोपेतून उठले मी. हो. झोपेल म्हणजे जरा ना झोपले होते थोडंसं. पूर्ण साफसफाई मोहीम राबवली आज आपल्या सोसायटीमध्ये. थोडंसं पडले झोपले. नंतर म्हणजे चला जरा भजी करूया हे बघा. हे बघा जरा करते पटकन. मस्त म्हणता आता कांद्याची भाजी करते. हे बघा चहा ठेवते जरा. चहा ठेवते इकडे. का तुझ्या मनात का आलं म्हणता भाजी करायचा आज? आलं म्हणजे मला हा. खूप दिवसापासून करायचं होतं आणि आता हे बाहेर पाऊस दिवस पडलाय. कुठली ती खेकडा भाजी करतेस तू? बाहेरचं पण जाण्याचं काही हे नाहीये. ते बाहेरचं म्हणजे खाऊ नाही शकत म्हणून करते जरा. ती खेकडा भाजी बोलतात ती ती करते. वा मस्त. चहा आणि भजी. वा एक नंबर प्लॅन. भजी खायचं चहा. बघा काय हे बघा. येस. वरपासून पूर्ण साफसफाई केली. टॅरेस पण पूर्ण दोन्ही क्लीन. दोन्ही विंगचे छान झालं. हो पूर्ण घाण झाले होते. सर्वजण आलेले तसे आणि सर्व म्हणजे जे अवेलेबल होते तेच आलेले. आणि दोन्ही विंगचे टॅरेस आणि जे स्टेअरकेस आणि आता खाली वरती गेले. एवढं काय कचरा होता टेरेसवरती? वरती आता ते कलरिंगचं काम केलं होतं ना तर ते पूर्ण सगळी माती तशीच होती. प्लस काय ना काय सामान होतं त्यांचं असं भंगार वगैरे असं पूर्ण झालं होतं. तर त्यांनी ते पूर्णपणे त्यांनी ते क्लीन करून काढलं गेले नव्हतं? नव्हते. हो त्याच्यामुळे ते आता जे आम्ही त्याची करून काढलं पाहिजे होतं त्याने तेच त्याचं. ना. आता काय ते लोक गेले काम करून. आता आपल्यालाच करावं लागेल ना आपण राहतो म्हटल्यावर. तर ते पूर्ण क्लीन करून घेतलं आणि पूर्ण धुवून घेतला फिनाईल वगैरे टाकून छानपैकी. टिश्यू पेपर म्हणता खाली इकडे फोटो काढलेच का? दाखवतो ना तुला. हे बघा आता मस्त भजी फ्राय होते.
यम्मी भजी यम्मी. थँक्यू म्हणता. चेतनला जरा खायला म्हटलं जरा चहा आणि भजी करूया. हम्म. आता सुट्टी आहे, चेतनची गाडी पण आमच्या बंद आहे. हो काय हो आता ते गाडी पण जरा बघायची आहे. पीठ पण संपलंय ह्याचं, जायचं होतं डिमांड ते पण राहिलंय. मग आता उद्या डब्याला काय देणार ते पण प्रश्न मला. तर आता जाऊ हे उद्या? हो चालेल. तेच ना. असं पण मेन होतं ना. गाडीचं आधी चालू करून घ्यावं लागेल मला. गाडी चालू करायला चेतन गेला होता, पण ते कसं झालं, हे पण झालं ना, हो काय म्हणतात ते आपलं गॅरेजेस सर्व फुल आहे. फुल आहेत पूर्ण. पावसामुळे सर्वांच्या गाड्या खराब बोलतात झाल्या. 2-3 दिवस गाड्या गाडी खराब ठेवायला झाल्या. लागेल असं बोलतात. त्याच्यामुळे म्हणून मी गेलोच नाही मग. असं सर्व. म्हणजे त्यांना म्हणते मी जाऊ दे आता ह्या 2-4 दिवसानंतर हम्म. त्यांच्याकडच्या पण कमी होतील गाड्या, त्यानंतरच दे त्यानंतरच दे बरोबर. असं विचार करते मी आता. हे बघा आता भजी फ्राय झालं की आम्ही खाऊन घेऊ. मग तुम्ही पण या म्हणले. हे पण ह्या सर्वांनी मस्त गरमागरम भजीचा स्वाद घ्यायला. कांदा भजी आणि चहा घ्यायला. आता मी जरा थोडं भजी टेस्ट करून बघतो. बरं तिखट गरम आहे जरा. झणझणीत. मस्त आलं म्हणता. झालंय का व्यवस्थित? व्यवस्थित झाले. या तुम्ही पण. या तुम्ही पण भजी खायला. त्यावेळेला छोट्या छोट्या नाही केल्या, अशा थोड्याशा मोठ्या मोठ्याच केल्या. म्हणजे कसं उशीर पण झालाय आहे की नाही, परत मला चहा घ्यायला पण उशीर नको व्हायला. मस्त यम्मी भजी एकदम एकदम मस्त वाटतं म्हणता. खेकडो भजी बनवले. खेकडो भजी. मंडळी आता आम्ही बसलोय चहा आणि भजी घ्यायला. या तुम्ही पण सर्वांनी. मस्त अशी यम्मी भजी, इथे चहा आणि गुळाचा चहा. आणि गुळाचा चहा. ममता पण इथे बसली आहे. अनामिकाला पण तिथे आम्ही टोमॅटो घातला आहे. आणि मी टोमॅटो दिला खायला. या सर्वांनी मंडळी भजी आणि चहा खायला. यो तर मंडळी आता सगळी कामं वगैरे आवरली. खाली गेलो होतो फिरायला. खाली गेलो होतो जरा राऊंड मारायला, जरा फिरून आलो आम्ही. उशीर झाला ना. उशीर झाला. जरा बाहेरच ऑर्डर दिली आणि आत्ता जस्ट आलाय. तर आज आम्ही हे बघा. सँडविच मागवलं आहे. सँडविच खाणार आहे आणि इथे फ्रँकी आहे मागवली आहे. ते चटणी चटणी आहे इकडे. ते घे ना पिशवी जरा. तर त्या मंडळी तुम्ही पण खायला. हे आहे फ्रँकी. फ्रँकी. फ्रँकी मागवण्याची एक असं मागवलं आहे. फ्रँकी तर बाहेर काढू नाही शकत नाही बघा असं. गरम गरम आहे पूर्ण असं. व्हेज फ्रँकी. तर चला म्हणजे आम्ही पण आता खाऊन घेतो आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की सांगा. नक्की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त हाईप द्या व्हिडिओला. आणि नवीन असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय मंडळी. गुड नाईट सर्वांना.